आजचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये साठवण्यासारखा आहे। आदरणीय मुन्ना माडिक साहेबांनी या जिल्ह्याची चाललेली डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली चाललेलं महायुतीच्या माध्यमातल्या कामाची सगळी माहिती दिली। फारसं बोलण्यापेक्षा सुद्धा ज्यांना बघितल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांना प्रचंड ऊर्जा यावी अशा पद्धतीचं ऊर्जावान व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्यामध्ये आले। ते कोल्हापूरचे जावई आहेत, देशाचं नेतृत्व करतायत। सरदार वल्लभभाई पटेलांना आम्ही बघितलं नाही, आमच्या पिढीनं फक्त त्यांना वाचलं, परंतु सरदार वल्लभभाई पटेलांसारखंच नेतृत्व 370 कलम रद्द करण्याचं धाडस ठेवणारं, अतिरेक्यांना सुद्धा मनात धडकी भरावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून तमाम सगळ्या देशातले नागरिक ज्यांच्याकडे बघतायत ते आमचे जावई आहेत, आमचं नातं त्यांच्याशी आहे, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्याकडे आलं। आपण सगळेजण त्यांचं स्वागत करूया। देशाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आदरणीय मोदीजी काम करतात त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आदरणीय अमित शहाजी काम करतात आणि आज अंबाबाईच्या मंदिरामध्ये राज्याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्या समवेत पूजेला जायचा मान मिळाला। भाभीजी त्यांच्यासोबत होत्या। आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत। अमितजींच्यापर्यंत जायला काही मर्यादा आहेत, पण आता आम्हाला असं वाटतं की किमान भाभीजींचं दर्शन घ्यावं आणि कोल्हापूरकरांनी निश्चितपणानं समाधानी व्हावं। एवढं चांगल्या पद्धतीचं काम, एवढ्या चांगल्या पद्धतीचं नातं आपण सगळ्यांनी जोडलं आहे। मनापासून या सगळ्या कामाला आपण सगळेजण आदरणीय अमितजींना शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छा देत असताना आम्हा सगळ्यांच्या मनातलं स्वप्न असणार करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं अनेक वर्ष मी सीएम साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या मनामध्ये धाकधूक होती, आपण बोलताय की नाही, अनेक अडचणी होत्या, फंड्सची मर्यादा होती, पण मला असं वाटतं की कदाचित त्या महालक्ष्मी अंबाबाईनेच आपल्याला प्रेरणा दिली असेल आणि त्या दिवशी आम्ही आम्हाला घोषणा केली आणि 2 निर्णय आपण घेतले। ते दोन्ही निर्णय आमच्यासाठी साहेब महत्त्वाचे होते। एका बाजूला दख्खनचा राजा ज्योतिबा सन्मान्य विनय कोरे साहेब त्याच्यासाठी प्रयत्न करतायत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या महालक्ष्मी अंबाबाईसाठी सुद्धा 1400 कोटीचा आराखडा आपण तयार केलात, त्याला मान्यता दिलीत। आम्हा सगळ्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे निश्चितपणानं आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका बाजूला त्या कामाची सुरुवात आपण करालो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसऱ्या बाजूला आताच आमच्या धनंजय माडिक साहेबांनी ज्याची मागणी केली प्रसाद योजनेमध्ये सुद्धा या आमच्या सगळ्या महालक्ष्मी अंबाबाईला सुद्धा आपण समाविष्ट करावा अशा पद्धतीची मागणी तमाम कोल्हापूरवासियांची आणि लाखो आमच्या सगळ्या अंबाबाईच्या भक्तांची आहे। त्याला कारणही असंच आहे, कोल्हापूर हे म्हटलं तर शहर आहे आणि कोल्हापूर हे म्हटलं तर खेड आहे। त्याला कारण असं आहे की एका मर्यादित पद्धतीने आम्ही सगळेजण ज्या पद्धतीने निघालोय ते बघितल्यानंतर आता येणारा क्राऊड, आता येणारी गर्दी, महालक्ष्मीकडे होत असणारा प्रचंड अशा पद्धतीचा भाविकांचा ओढा बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सुविधा ह्या द्याव्याच लागतील। मला असं वाटतं की एका बाजूला त्या सुविधांबद्दल बोलावं आणि खरं तर अशा पद्धतीची कृतज्ञता व्यक्त करण्याची साहेब आम्हाला कधी संधीच दिली नाही, तुमच्यासमोर व्यासपीठावर बोलायची कधी संधीच मिळाली नाही। मी आपणाला सांगेन, हायकोर्टचं बेंच झालं, आभार तुमचे कसे मानावेत आम्हाला कळत नाही। मला आठवतंय भूषण गवईंच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं। एका बाजूला भूषण गवई आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा, या सगळ्या माणसांचे उपकार कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत। त्याला कारणही तसंच आहे। अनेक वर्षाचा लढा सगळ्या वकिलांच्यापासून सगळ्या लोकांचा होता, त्याला सुद्धा आपण न्याय दिलात। आज सुद्धा अंबाबाईच्या आराखड्याच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना कृत्य केलेत। भविष्य काळातल्या एकापेक्षा एक विकासाच्या कल्पना आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या कल्पनांना सुद्धा अशाच पद्धतीने गती द्या। खूप गरज आहे, खूप आवश्यकता आहे। परवा दिवशी तिरुपतीला मागच्या वर्षभरामध्ये आम्ही गेलो होतो। तिरुपतीला गेल्यानंतर 10-12 वर्षांपूर्वीची तिरुपती आणि आत्ताची तिरुपती बघितली। तिथं जाऊन मंदिरापर्यंत जाण्यापर्यंतचे सगळे रस्ते, फ्लायओव्हर्स बघितल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या कोल्हापुरात सुद्धा असंच व्हायला पाहिजे। आता त्याच पद्धतीनं परवा आम्ही गेलो राम मंदिराचं दर्शन घ्यायला। राम मंदिरात गेल्यानंतर तिथनं हलूच नाही असं वाटायला लागलं, अशा पद्धतीचं तिथलं वातावरण, ज्या वातावरणात आम्ही सगळेजण बघतोय, आम्हाला असं वाटतं की आमच्या अंबाबाईकडे सुद्धा तशाच पद्धतीनं सर्व सुविधा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धन्यवाद नाही तर भविष्य काळातली जबाबदारी देण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही सगळ्यांनी केला आहे। आणि मला खात्री आहे, अपेक्षा कुणाकडून व्यक्त करायच्या असतात, ज्यांच्याकडून हे सगळं होत असते त्यांच्याकडूनच व्यक्त करायचे असतात। तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सगळेजण आमच्या सगळ्यांच्या अपेक्षांनी भावना व्यक्त करतो। अनेक कामं या महायुती सरकारच्या वतीनं आपण केलेल्या कामांची कधी कधी आपल्याला सुद्धा माहीत असत नाही साहेब।
आम्ही सगळे मंडळी त्या वेळेला आपल्याकडे येतोय, त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही सगळेजण आग्रह धरतोय, त्या कामाला नाही असा शब्द आपणा सर्वांकडून कधी आलाच नाही. मला असं वाटतं की अशाच पद्धतीने विकासाचा ओघ वाढत राहू दे, कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशामध्ये डंका वाजत राहू दे. अशा पद्धतीच्या सगळ्या विकासाला आजच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या विकासाच्या निमित्तानं शुभस्य शीघ्रम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. व्यासपीठावरल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.